मृत्युंजय, कर्णाचं अमरत्व. महाभारत ही केवळ युद्धाचे नव्हे तर मानवी भावनांचे, त्यागाचे आणि न्याय अन्याय यांच्यातील संघर्षाचे ग्रंथ आहे. या ग्रंथातील सर्वात वेगळी, सर्वात वेदनादायक पण तेजस्वी व्यक्ती म्हणजे कर्ण. मृत्युंजय ही कादंबरी त्याच कर्णाच्या आयुष्याची कहाणी सांगते, त्या योद्ध्याची ज्याने आयुष्यभर समाजाच्या अन्यायाला सामोरे जात स्वतःच्या अस्तित्वाला अर्थ दिला. कर्णाचा जन्म झाला तो एका रहस्याने, कुंतीच्या उदरातून, पण विवाहापूर्वी. सूर्यदेवाने दिलेला वरदानरूप पुत्र. त्याच्या अंगावर कवच आणि कुंडले होती, जणू अमरत्वाचे प्रतीक. पण त्याच दिवशी त्याच्या जीवनातील शाप लिहिला गेला होता. समाजाने त्याला सूतपुत्र म्हणून ओळखले, एक नीच जातीचा म्हणून नाकारले. कर्ण वाढला अधिरथ आणि राधा यांच्या घरी. ते रथचालक होते, पण मनाने अत्यंत प्रेमळ. त्यांनी त्याला आपला मुलगा म्हणून वाढवले. लहानपणापासूनच कर्णाला धनुर्विद्या, युद्धकला याची विलक्षण ओढ होती. त्याच्या हातात धनुष्य घेतल्यावर अग्नीसारखी ज्वाला पेटत असे. पण त्या काळात शिक्षण आणि शस्त्रविद्या फक्त क्षत्रियांना मिळत असे. कर्णाने ठरवले की तो कोणत्याही परिस्थितीत महान योद्धा बनेल. त्याने परशुरामांकडे जाऊन शिक्षण घेतले. पण जेव्हा परशुरामांना कळले की तो क्षत्रिय नव्हे तर सूतपुत्र आहे, त्यांनी त्याला शाप दिला की सर्वात महत्त्वाच्या क्षणी तू शिकलेलं सर्व विसरशील. हा शाप म्हणजेच त्याच्या भाग्याची कठोर रेषा होती. पण तरीही कर्ण हार मानला नाही. त्याच्यातील तेज, आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा अधिक वाढत गेली. दुर्योधनाने त्याला स्वीकारले, त्याच्या प्रतिभेचा सन्मान केला आणि त्याच क्षणापासून कर्ण दुर्योधनाचा अखंड मित्र बनला. त्या मैत्रीमध्ये त्याने स्वतःचं सर्वस्व दिलं. दुर्योधनासाठी लढणे म्हणजे त्याच्यासाठी कर्तव्य आणि ऋणफेड होती. कर्णाचं आयुष्य म्हणजे एका अपूर्णत्वाचं पण गौरवशाली प्रवासाचं प्रतीक आहे. त्याला नेहमी आपली ओळख शोधायची होती. मी कोण हा प्रश्न त्याच्या मनात सतत होता. तो जन्माने सूतपुत्र नव्हता, पण समाजाने त्याला ते बनवले आणि तरीही त्याने आपल्या कर्माने स्वतःचं स्थान निर्माण केलं. कर्ण हा सत्याचा आणि स्वाभिमानाचा योद्धा होता. त्याने कधीही दुर्योधनाशी केलेली मैत्री मोडली नाही. जरी त्याला माहीत होतं की दुर्योधनाचा मार्ग चुकीचा आहे, तरीही त्याने आपले वचन पाळले. कारण त्याच्या मते वचनभंग करणं म्हणजे आत्मभंग करणं. मृत्युंजय या शब्दाचा अर्थच आहे मृत्यूवर विजय मिळवणारा, आणि कर्णाने तो विजय आपल्या आयुष्याने मिळवला. त्याने आपल्या आयुष्यातील प्रत्येक दुःख, प्रत्येक अन्याय सहन केला, पण कधीही द्वेषाच्या मार्गाने गेला नाही. जेव्हा कुंती शेवटच्या युद्धापूर्वी त्याच्याकडे आली आणि म्हणाली की तू माझा पुत्र आहेस, तेव्हा कर्णाने सुद्धा तिचा सन्मान राखला. त्याने सांगितलं की मातेला दुःख होऊ नये म्हणून मी पांडवांवर युद्धात शस्त्र उचलणार नाही, पण दुर्योधनाशी केलेलं वचन मी मोडू शकत नाही. ही होती कर्णाची महत्ता. त्याच्या हृदय सोन्यासारखं होतं. त्याने आपलं कवच आणि कुंडलेसुद्धा देऊन टाकले, कारण त्याला दान करायला आवडायचं. त्याला म्हणायचं की दान हीच माझी खरी ओळख आहे. देवसुद्धा त्याच्या दानशूरतेने प्रभावित झाले होते. महाभारतातील युद्धात जेव्हा अर्जुन आणि कर्ण आमनेसामने आले, तेव्हा पृथ्वीवर दोन महान धनुर्धर एकाच वेळी उभे होते. पण कर्णाला परशुरामांचा शाप आठवला. त्याचा रथ चिखलात अडकला, शस्त्र विसरले गेले आणि त्याच वेळी अर्जुनाने त्याच्यावर बाण सोडला. तो क्षण म्हणजे एक अन्यायाचा आणि नियतीच्या क्रूरतेचा संगम होता. कर्ण जमिनीवर कोसळला, पण त्याच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं. त्याच्याकडे शत्रू नव्हते, कारण त्याने कधी कोणावर द्वेष नाही केला. त्याच्या शेवटच्या क्षणी तो देवत्वाच्या जवळ पोहोचला होता. मृत्युंजय या शब्दाचा अर्थ त्या क्षणी स्पष्ट झाला. कर्णाचा मृत्यू झाला, पण त्याचा तेज, त्याची कीर्ती, त्याचा आत्मा अमर झाली. तो खरा मृत्युंजय ठरला. कर्णाने आपल्याला शिकवून दिलं की आयुष्याचं मोजमाप जन्माने किंवा समाजाच्या दर्जाने होत नाही, ते होतं कर्माने, वचनाने आणि स्वाभिमानाने. तो आपल्याला सांगतो की विपरीत परिस्थितीतही स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्ही मृत्युंजयसारखे अमर होऊ शकता. आज हजारो वर्षानंतरही जेव्हा आपण कर्ण हे नाव घेतो, तेव्हा डोळ्यात एकच प्रतिमा उभी राहते. एक तेजस्वी योद्धा, ज्याने जगाला दाखवून दिलं की न्याय, स्वाभिमान आणि दानात अमरत्व लपलेलं असतं. कर्णाचा मृत्यू झाला, पण त्याच्या विचारांचा, त्याच्या धैर्याचा आणि त्याच्या मानवी तेजाचा अंत कधीच झाला नाही. म्हणूनच त्याला म्हणतात मृत्युंजय कर्ण, जो मृत्यूवरही विजय मिळवून गेला. धन्यवाद.